माध्यमातून केला जातोय. खूप खूप धन्यवाद कुणालजी पाटील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला सलामीचे बॅटर्स मैदानात पाठवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय वसीम डिंडा. तर सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोशन, नॉन स्ट्राईक एंडला विशाल. ही सलामीची जोडी. मेगा फायनल आपण पाहतोय स्वर्गीय भावेश मूर्ती चषक 2025. चला मॅचला सुरुवात करायची. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा इशारा आलाय, सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर वसीम डिंडा, समोर बॅटर रोशन. फायनल मॅचचा पहिला बॉल. पहिल्या चेंडूवर ऑन साइडला स्ट्रोक घ्यायचा होता. विकेटच्या मागे चेंडू निघून गेला. पहिली धाव इथून मात्र फलकावर जोडली जाते. फलकावर आघात झालाय. एक धाव जोडत असताना आपण बॅटर रोशनला पाहिलं. स्ट्राईक एंडला यावेळेस विशाल वसीम डिंडाच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू, बॅटची एज, विकेटच्या मागे चांगला झेल. विकेट क्रमांक पहिला जाईल मैदानाच्या बाहेर. तर विकेट मिळवली गेली वसीम डिंडाच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 धाव 1 वर 1 अशी परिस्थिती आपण पाहतोय आई गावदेवी अलखिवली टीमची. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अक्षय. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक, ऑन ट्रीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते, मात्र फेकी चुकीची झाली. आणि त्याचं कारण म्हणलं 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 3 अंकावर. 3 धावा फलकावर आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टॉस जिंकून बॅटिंग करत असताना आपण आई गावदेव अलकिवली टीमला पाहतोय सेकंद स्पोर्ट्स मापोलीच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला स्ट्रोक केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेले 4 अंकावर. चांगली गोलंदाजी होते. लाईन लेन चांगली हाताळली जाते. त्यानंतर सिंगलने मात्र धावफलक पुढे नेण्याचं काम दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केलं जाते. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. ज्या पद्धतीने पाहिला तर 2 षटकांचा सामना, 20 पेक्षा जास्त धावा जोडावे लागतील. पुण्याच्या एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, एक सिंगल मिळेल. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलं. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 5 अंकावर. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा फलकावर. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि ब्लॉक होलचा मारा राहिला आतापर्यंत बॅटरच्या विरोधामध्ये. ह्या वेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू एस्टनच्या वरून निघून गेला निर्धावच्या स्वरूपामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये वसीमने खर्च केल्यात 5. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बाबू गोलंदाजी ट्रॅकवर. चला मॅचला सुरुवात करायची. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. हाफ ट्रॅकर वेग होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय.
चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर बाबू या गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू टाकण्याकरिता बॉलर बाबू. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर लाईन आणि लेंथ आणि वेग हे पाहायला मिळालं दोन चेंडूवर, आणि त्याचं कारण बनलं हे दोन्ही चेंडू निर्धाव. गोलंदाज बाबू पुण्याच्या एकदा. यावेळेस बॅट चेंज आहे. शॉर्ट पॉईंट लेग क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं. त्या दरम्यान दोन धावा. दोन धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 6 या अंकावर, 7 या अंकावर. सेकंडला आपण पाहतोय रोशन. च्या पद्धतीनं पाहिलं तर पहिले दोन चेंडू निर्धाव राहिले, त्यानंतर मात्र या दोन धावा आल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 7 या अंकावर. गोलंदाज बाबू चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. यावेळेस काय घडलंय? चेंडू सरळ एष्ट्यावर आदळलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालंय, विकेटचं पतन. पहिले दोन चेंडू डॉट राहिले, त्यानंतर दोन धावा आल्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहन. या सत्रातील अंतिम दोन चेंडू कशा पद्धतीने राहतील बाबू या गोलंदाजाचे. यावेळेस अजून एक चेंडू सरळ एष्ट्यावर आदळला गेलाय. अजून एक बॅटरला पाठव गेलंय तंबूच्या आश्रयाला, विकेटचं बदन. पहिल्या सत्रातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बिलास. धाबा रोखल्या गेल्यात आणि त्याचं कारण बनलं लाईन लेंथ विकेट. हे फॅक्टर ठरलंय या पहिल्या सत्रामध्ये. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय, सीमा रेषा पार, शेवटच्या चेंडूवर आलाय हा चौकार. स्पोर्ट्स मापोले टीमला 12 चेंडू 12 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अलकिवली टीम मीटिंग करू नका. सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीम आपले सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे आहेत. तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अरबाज आणि त्याच्या सोबतीला उमेर, ही सलामीची जोडी. पहिल्या सत्रामध्ये 11 बनवल्या गेल्यात आई गावदेवी अलकिवली टीमनं, तर मात्र 12 कराव्या लागतील विजयाकरिता. स्वर्गीय भावे स्मृती चषक 20-25 वर नाव कोरायचं असेल तर मात्र या 12 धावा कराव्या लागतील. मात्र स्वर्गीय भावे स्मृती चषक 20-25 वर नाव करून ती ट्रॉफी उचलायची असेल आई गावदेवी
अल्किलो टीमला तर या 11 धावा डिफेंड कराव्या लागतील. हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमला. चला मॅचला सुरुवात करायची. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. फायनल मॅचच्या दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पहिलाच बॉल अप्रतिम लाईन पाहायला मिळाली. बॅटरला असं वाटलं होतं ढकलून एक सिंगल घ्यावी, परंतु वेग फार होता या चेंडूवर. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण पाहिलं तर 11 चेंडू 12. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या मॅचमध्ये हे समीकरण जड राहिले बॅटरसाठी. गोलंदाज तयार. ह्या वेळेस संधी होती संधी दवडली गेली. तुम्हाला संधीचं सोनं करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, तेव्हाच मात्र विजयचं पाणी तुम्हाला चाखायला भेटेल. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट चेंडू आलेत लगातारचे 2. आता मात्र समीकरण पाहिलं तर 10 चेंडू 12. मी अगोदरच म्हटलं शेवटच्या या मॅचमध्ये झालंय, ह्या मॅचमध्ये होऊ शकतंय का. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमारेषा पार. हा येतोय दमदार रुबाबदार चौकार. चार धाबे करिता 4 धाबा आल्यात. आता मात्र 8 धाब्यांची आवश्यकता आहे. चेंडूंचा विचार केला तर अजून 9 चेंडू 8 धाबा. गोलंदाज तयार. विशालचा पुढील चेंडू. यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. चेंडूला पाठवलं गेलंय सीमा रेषेच्या बाहेर. हा धमाका, हा सिक्सर. सहा धाब्याने धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. आता मात्र 10 धाब्यावर जाऊन पोहोचला गेलाय. 2 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. यावेळेस काय घडलंय, पलटवार पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. 2 चेंडूवर 10 बनवल्यात, परंतु त्याच बॅटरला तंबूच्या दिशेला पाठवलं गेलंय. बिघडतं बदन. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आसिफ. तर मात्र चेंडू शिल्लक आहेत 7 आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 2. 7 चेंडू 2 धावा. सोपं समीकरण आहे, परंतु कठीण बनवावं लागेल गोलंदाजाला. अशा पद्धतीने पाहिलं तर विकेट आली. ह्या चेंडूवर विकेट येईल का मात्र आसिफ चांगल्या पद्धतीने हा चेंडू खेळेल. यावेळी चेंडू हवेत आहे. इथे मात्र झेल पकडला गेलाय. विकेटचा होईल पतन. अजून एक बॅटरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. लागणारा हा दुसरा धक्का. समाप्त. पहिल्या ओव्हर मध्ये 10 धाबा आल्यात. आता मात्र 6 चेंडू मध्ये 2 धाबा विजयाकरिता आवश्यक आहेत सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमला. या 6 चेंडू मध्ये 2 धाबा कशा पद्धतीने येतील ते आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक अमोलजी चव्हाण. धन्यवाद सुनीलजी. निश्चितच हा सामना सुद्धा आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचवतोय का पाहायला मिळेल. फलंदाजावर सगळा भार असणार आहे. 6 चेंडू 2 धावा. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू पाहून तेवढे सुरेख आपल्याला
रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल दोन्ही फलंदाजांची. आणि या एका धावेनीची संघाची धावसंख्या झालेली आहे, स्कोअर लेवल झालेला आहे 11. 5 चेंडू 1 धावा. निश्चितच फलंदाजाच्या आजूबाजूला सर्व क्षेत्ररक्षक आता जमा होतील, कारण या 5 चेंडूवर 1 धावा रोखण्याची मोठी कामगिरी पार पाडायची आहे गोलंदाज अक्षय याला. स्कोअर लेवल झालेला आहे, निश्चितच धावसंख्या बरोबरीत आलेली आहे, परंतु 5 चेंडू 1 धावा. डाव्या हाताचा फलंदाज आणि हा चेंडू निर्धाव चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षकांनी यष्टीरक्षकांनी गफलत केला आणि इथे विजय मिळवलेला आहे तो सिकंदर स्पोर्ट्स मापोली विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ सुद्धा कौतुक. भवानी स्पोर्ट्स करंजवडे आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक या 20-25 या चषकाचे मानकरी ठरलेले आहेत ते सिकंदर स्पोर्ट्स मापोली. आणि या उपविजेतेपद मिळवलेले आहे अल्क्युली संघाने. निश्चितच दोन्ही संघांनी सुरेख असा खेळ दाखवून आज अंतिम सामना खेळलेला आहे. आणि मी साखरोली संघाच्या आकाशाला विनंती करतो, आकाश आणि जगदीश आपलाच जे पारितोषिक जाहीर झालं होतं ते आपण घेऊन जायचं आहे. आकाश पाटील साखरोली संघाचा संघनायक आणि जगदीश या 4 दिवसीय स्पर्धेचा आजचा अंतिम सामना इथे. दरम्यान या 4 दिवसीय स्पर्धेचा आता थोड्याच वेळात बक्षीस समारंभ इथे पार पाडणार आहे. या स्पर्धेकरता उपस्थित राजेंद्रजी कदम साहेब, आपणास विनंती की आपण सुद्धा मंचावर आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. सन्माननीय राजेंद्रजी कदम साहेब, निलेशजी कदम साहेब एक अष्टपैलू खेळाडू जय भवानी करंजोड संघाचे. दरम्यान या 4 दिवसीय स्पर्धेचा थोड्याच वेळात आता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. आणि निश्चितच ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता रोहित कदम आणि संभाजी कदम यांनी अथक असे प्रयत्न केले, खूप असे प्रयत्न केले. त्यांच्या समेत निश्चितच गणेश गवळी जे आमच्या अनगावचे आहेत यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि मदत केली या दोन्ही शूरवीरांना. त्या समेत आमचा सुशांत चव्हाण असेल, आतिश चव्हाण असेल, यांनी सुद्धा खूप अशी मेहनत घेतलेली आहे. आणि ही स्पर्धा आज यशस्वीरित्या इथे पार पडलेली आहे. आणि निश्चितच आता शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. दरम्यान निश्चितच कारण यजमान लांबच गावातून सुद्धा खूप त्यांना मेहनत, खूप सारी मेहनत त्यांच्या मार्फत मिळाली होती. आकाश पाटील निश्चितच सुरेख असा षटकार आपण फटकावला होता. आकाश पाटील आणि याला 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं.
2 गडी बाद केलं होतं. सेमीफायनलला सुद्धा सुरेख अशी गोलंदाजी केली होती. बाबू आपलं सेमीफायनल मधलं सामनावीराचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. बाबू आलाय ना? बाबू ना एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्या तुमच्याच हस्ते. तिकडे इकडे संभाजी घेतले ना, सामनावीरच आहे ना. सन्माननीय स्वप्नीलजी कदम यांच्या हस्ते सेमीफायनल मध्ये सुरेख अशी गोलंदाजी बाबू याच्या माध्यमातून हाताळली गेली होती आणि आपल्या संघाला विजय देऊन फायनलमध्ये पोहोचवलं होतं. त्या बाबूला सामनावीराचं पारितोषिक देण्यात येत आहे. त्याच प्रकारे अंतिम सामन्यात सुद्धा सुरेख अशी गोलंदाजी केली होती. कारण निर्णायक षटक हाताळताना अवघ्या 6 धावा देऊन 2 गडी महत्त्वपूर्ण असे गडी बाद करण्यात यश मिळालं होतं. कारण निश्चितच एखादी स्पर्धा आयोजित करणे आणि त्या स्पर्धेचं यशस्वी आयोजन पूर्ण करणे हे खूप मोठं शिवधनुष्य असतं आणि हे मोठं फारच मोठं शिवधनुष्य पेलवलं या 2 शूरवीरांनी. एका बाजूला आपण पाहतोय रोहित कदम, त्याच्या समेत संभाजी कदम आणि निश्चितच त्यांच्या समेत गणेशजी गवळे असतील, सुशांत चव्हाण, आतिश चव्हाण, आकाश जाधव या सर्वांनी खूपच मेहनत घेतली आणि निश्चितच या मैदानाला सुरेख असं स्वरूप दिलं आणि या छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये सुंदररित्या हे यशस्वी आयोजन पूर्ण केले. थोड्याच वेळात या स्पर्धेचा औपचारिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होणार आहे. तरी चारही संघांना विनंती आहे की आपण आमच्या मंचाच्या समोर येऊन उभं राहायचं आहे. कारण 4 दिवसीय स्पर्धेतील आपल्याला सुरेख असे झळाळते 4 करंडक आपल्या समोर पाहायला मिळत आहेत आणि या करंडकासाठी आम्हाला या सुरेख पारितोषिकांसाठी ज्यांच्या मार्फत आम्हाला स्पॉन्सरशिप लाभलेले आहेत त्या सर्व देणगीदारांचं आम्ही पुनश्च शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेकरता आम्हाला प्रथम पारितोषिक लाभलेले आहे सन्माननीय राजारामजी कातोड पाटील साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000, त्या समेत द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 देणगीदार आहेत ते आमचे मित्र सन्माननीय राजेशजी तुकाराम पाटील यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक रितेश बबन कदम यांच्याकडून लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे चतुर्थ पारितोषिक सन्माननीय श्री अमोल वसंतराव कदम यांच्या मार्फत लाभलेलं आहेत, ज्यांचा थोड्या वेळापूर्वीचा इथे आपल्या मंचावर आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेकरिता मालिकावीर म्हणून पारितोषिक लाभलेलं आहे ते सन्माननीय मनोहर अमृतराव कदम काका हे सुद्धा या 4 दिवसीय स्पर्धेत संपूर्ण उपस्थित होते. आणि या 4 दिवसीय स्पर्धेकरता जे आपल्याला थेट प्रक्षेपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाभलेलं आहे SSS च्या माध्यमातून, याची स्पॉन्सरशिप लागले आहे सन्माननीय किशोरजी जाधव साहेब यांच्या मार्फत, माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे जिल्हा यांच्या मार्फत आपल्याला या 4 दिवसीय स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत सामनावीराची जी आपल्याला सन्मान चिन्ह पाहायला मिळाले, सामनावीराची पारितोषिक ती सुद्धा सुरेख अशी पारितोषिक सन्मान्य श्री दिनेशजी गंगाराम चव्हाण लामसगावचे सन्माननीय उपसरपंच यांच्या मार्फत लाभलेले आहे. त्याचप्रमाणे विजयजी कुंभार यांच्या मार्फत सुद्धा आम्हाला या स्पर्धेकरता पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अमन जाधव यांच्याकडून सुद्धा बॉलचे बॉक्स देण्यात आले होते. गिरीश देसले यांच्याकडून सुद्धा बॉल बॉक्स देण्यात आले होते. गणेश शेणे यांच्याकडून सुद्धा बॉलचे बॉक्स देण्यात आले होते. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजसाठी सुद्धा सुरेख अशी ट्रॉफी जी लाभली ती निलेश चंद्रकांत कदम यांच्याकडून लाभलेली आहे. त्याचप्रमाणे सामनावीराची सुद्धा ट्रॉफी बाकी लाभलेल्या होत्या राजेंद्र भिकाजीराव कदम यांच्याकडून लाभलेल्या आहेत. निश्चितच या 4 दिवसीय स्पर्धेकरता ज्या ज्या देणगीदारांनी ज्या ज्या दात्यांनी यथार्थ रूप आपल्या स्पर्धा यशस्वी करण्याकरता आर्थिक स्वरूपात त्याचप्रमाणे वस्तू स्वरूपात जी काय देणगी दिलेली आहे त्या सर्वांचं आम्ही जय भवानी करंजावडे आयोजित या स्पर्धेत शब्दरूपी सुमनाने सहर्ष आभार व्यक्त करत आहोत की आपण या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता आपला हातभार लावला. त्याचप्रमाणे आमच्या मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांचं आम्ही आता थोड्याच वेळात स्वागत समारंभाकडे वळत आहोत. सर्वांचं पुनश्च आम्ही शब्दशून्याने स्वागत करतो आणि
थोड्याच वेळात स्वागत समारंभाकडे वळणार आहात. त्या समेत निश्चितच या स्पर्धेतील जो सर्व चारही संघांना आस लागलेली आहे ती हे झळाळते करंडक आपल्या गावात न्यायचं आहे आणि आपल्या गावात नेऊन आपल्या गावात या करंडकासोबत मिरवणूक काढायची आहे. निश्चितच प्रत्येक संघाची इच्छा असते की आपण अंतिम विजेतेपद मिळावं आणि निश्चितच तो विजेतेपदाचा करंडक पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, चौथा असो, परंतु हा करंडक आपल्या गावात फिरवून जी मिरवणूक काढण्यात येते, जी फिरवण्याची मज्जा येते ती निश्चितच अलौकिक असते आणि हा अलौकिक आनंद प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की आपल्या गावात यावा, आपल्या गावात हा चषक मिरवावा. हे भाग्य थोडंच संघांना लाभतं. धन्यवाद अमोलजी चव्हाण. तर आपण उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान शाही सत्कारकडे वळत आहोत. सन्माननीय श्री दिनेश चव्हाण साहेब उपस्थित आहेत. उपसरपंच लामज त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्ह आपल्यास दिलं गेलं. त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान मी गणेशजी गवळी यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र कंप्लीट करायचा आहे. चारही संघांना विनंती करतो आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. सिकंदर स्पोर्ट्स मापोली, आई गावदेवी साखरोली, जय बजरंग कोलिवली, आई गावदेवी अलकिवली, चार टीमला विनंती करतो आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय श्री सुमित मनोहर कदम. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकेवरची जी ट्रॉफी आहे ती दिली गेली. त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण कंप्लीट करत आहोत. मी पुन्हा एकदा गणेशजी गवळी यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान संपन्न करायचा आहे. आपण पाहू शकताय शुभ सन्मान शाही सन्मान इथे कंप्लीट करत आहोत. त्यानंतर उपस्थित सन्माननीय श्री रितेशजी कदम उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं रोख रक्कम आपल्याला मिळाली गेली. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी रोहित कदम यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. आपण पाहू शकता शुभ सन्मान शाही सन्मान संपन्न करत आहोत. खूप खूप धन्यवाद रितेशजी कदम. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय अमोलजी कदम साहेब. त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी रोहित कदम यांना विनंती करतोय की पुन्हा एकदा आपण हा सन्मान करायचा आहे. सन्माननीय अमोलजी कदम त्यांच्या माध्यमातून चौथा क्रमांक